विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सुखाचे आगन वापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगन वापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी थोर लाभ झाला संत संगतीने थोर लाभ झाला संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरसला मायाधीत मोह निरसला मायाधीत संत संगतीने थोर लाभ झाला संत संगतीने थोर लाभ झाला मोह निरसला मायाधीत मोह निरसला मायाधीत घातले बाहेरी काम क्रोध वैरी घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसलांतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग बैसलांतरी पांडुरंग तुझियाचा वारा लागोनी दिअंगा तुझियाचा वारा लागोनी दिअंगा तुझियाचा वारा लागोनी दिअंगा तुझियाचा वारा लागोनी दिअंगा ऐसे पांडुरंगा कळो आले ऐसे पांडुरंगा कळो आले ऐसे पांडुरंगा कळो आले घातले बाहेरी काम क्रोध
वैरी घातले बाहेर काम क्रोध वैरी घातले बाहेर काम क्रोध वैरी घातले बाहेर काम क्रोध वैरी बैसलांतरे पांडुरंग बैसलांतरे पांडुरंग बैसलांतरे पांडुरंग संताने सरिता केला सेना नावी सरता केला सेना नावी संताने सरिता केला सेना नावी संताने सरता केला सेना नावी ब्रह्मदिका पाहिना तुडे ब्रह्मदिका पाहिना तुडे संतानी सरिता केला सेना नावी संताने सरता केला सेना नावी संताने सरिता केला सेना नावी संताने सरता केला सेना नावी ब्रह्मादिका पाहिना तुझे ब्रह्मादिका पाहिना तुडे ब्रह्मादिका पाहिना तुडे घातले बाहेर काम क्रोध वैरी 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 बैसलांतरे पांडुरंग बैसलांतरे पांडुरंग बैसलांतरे पांडुरंग ढोबार कुमाये ढोबार घुमाये ढोबार कुमाये विढोबार घुमाये ढोबार कुमाये ढोबार घुमाये ढोबार कुमाये ढोबार घुमाये ढोबार कुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये इथं बघा ठरवून बोलत नसतो काही. वैकुंठवासी गुरुवर्य वक्ते बाबा एकदा मला म्हणाले होते, मी पूर्वी ठरवून जायचो काय काय बोलायचं, पण गेल्यानंतर जे ठरवलं ते येतच नव्हतं, दुसरंच यायचं. म्हणून मी एकदाच ठरवून टाकलं काही ठरवायचं नाही. काल काही लोक आले होते वारीला, परिचयाचे आहेत तिकडचे. पहिल्यांदा आलो म्हणे वारीला. म्हटलं ह्या परिसरात येतच नाही का, तालुकाच आहे तुमचा? ते म्हटले नाही येतो आम्ही, 8 दिवसाला जात असतो कुठंतरी, नाव सांगितलं एका स्थानाचं. अरे म्हटलं मग तिथं 8 दिवसाला जाता, इथं महिन्यातून यायला रोग आला का तुम्हाला? ह्याच भाषेत बोललो. विठ्ठल जा म्हटलं तिथंही जा, आमचं काही म्हणणं नाही. तुमचा लौकिक उत्कर्ष होतो आहे असा तुमचा समज असेल तर जा तिथेही. धनधान्य प्राप्त होईल, अमुक काय काय प्राप्त तुम्हाला करायचं असेल जा, कुठं जायचं असेल जा, पण मोक्ष मिळवायचा असेल तर इथंच नाक रगडावं लागेल. विठ्ठल समाधान हवं माणसाला. काय हवी? शांती हवी माणसाला. सुख हवं, आणि ते सुख, शांती, समाधान, स्थैर्य हे कशाने प्राप्त होईल? विचाराने. विचाराने प्राप्त होईल असं नाही, विचारा वाचून प्राप्तच होणार नाही. विठ्ठल म्हणून संतांची संगती करायची म्हणजे काय करायचं? तर संतांच्या विचारामध्ये राहायचं. संतांनी जे विचार जगाला सांगितलेले आहेत ते विचार म्हणजे संत. संत त्या विचाराहून भिन्न नाहीत. ज्ञानोबा त्या ज्ञानेश्वरीवरून भिन्न नाहीत. केवळ सेना महाराजांचा जर विचार करायचा तर ज्ञानोबारायांच्या विषयक त्यांनी जे अनेक अभंग रचलेले आहेत, अतिशय उत्कृष्ट अशा अभंगांची काय आहे रचना आहे. ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगताना, ज्ञानोबारायांचं महत्त्व सांगताना उत्कृष्ट रचना त्यांनी केलेली आहे. 133 काहीतरी अभंग त्यांचे सकल संत गाथेमध्ये आढळतात. कोणाचे? सेना महाराजांचे. विठ्ठल ज्या ज्या लोकांना आपण वारकरी संत म्हणतो त्या सर्व वारकरी संत पुरुषांनी ज्ञानोबारायांचं अनुसरण केलेलं आहे. उलट असं म्हणावं लागेल, ज्यांनी ज्यांनी ज्ञानोबारायांचं अनुसरण केलं त्यांनाच आम्ही संत म्हणतो. विठ्ठल महाराष्ट्र भूमीचं वैभव आहे ज्ञानेश्वरी, ज्ञानोबाराय.
आणि या ज्ञानोबारायांकडे, या ज्ञानोबारायांच्या कृती असलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाकडे अनेक आकर्षित झालेलो. केवळ महाराष्ट्रातील थोर विरक्त संतच ज्ञानोबारायांना अनुसरले असं नाही, तर महाराष्ट्र प्रांताच्या बाहेर ज्यांचा लौकिक दृष्टीनं जन्म किंवा अवतार आपण मानूयात, ते संत सुद्धा ज्ञानोबारायांकडे किंवा या वारकरी संप्रदायाकडे काय झाले, आकृष्ट झाले. त्यापैकी आपल्याला 2-3 संतांची ठळक नावं घेता येते. संत मीराबाई आहे. या लौकिक दृष्टीनं त्यांचा जन्म किंवा अवतार कुठे आहे, राजस्थान प्रांतामध्ये आहे, पण तरी देखील त्या मीराबाईंना वारकरी संप्रदायामध्ये सर्वोच्च काय आहे, स्थान आहे. कबीर महाराज, त्यांचा देखील, ते तर अमराठी, त्यांची मातृभाषा मराठी आहे का, नाही. प्रांत देखील महाराष्ट्र आहे का, नाही. पण तरी देखील वारकरी संप्रदायामध्ये आदरानं कबीरांचं नाव घेतलं जातं. आणि तिसरे संत आहेत संत श्रेष्ठ सेना महाराज. त्यांच्या लौकिक जन्माबाबत विद्वानांमध्ये मतभेद असतीलही, असू द्या, त्या विद्वानांचं कामच ते मतभेद करणं, नाहीतर त्यांना विद्वान कोण म्हणेल मग, लक्षात आलं. पण आपल्या हाती असलेले जे प्रामाणिक चरित्र आहे त्यानुसार त्यांचा लौकिक जन्म कोणत्या प्रांतातला आहे, मध्य प्रदेश, बांधवगड ना, बांधवगड, त्या प्रांतात त्यांचा जन्म आहे. त्यांची भाषा कोणती असेल त्या ठिकाणची, हिंदी भाषा आहे. लक्षात, त्या हिंदीमध्ये भेद आहेत, जसे मराठीमध्ये भेद आहेत. आपले मराठवाड्यातली मराठी, त्या विदर्भामध्ये बोलल्या जाणारी मराठी, कोल्हापूरकडची मराठी, सोलापूरकडची मराठी, तसं त्या हिंदीमध्ये देखील काय प्रांतिक काही भेद असतील. ती त्यांची भाषा आहे. पण वारकरी संतांमध्ये अग्रणी त्यांचा काय लागतो, क्रम लागतो. एवढं वारकरी तत्वज्ञानानं, वारकरी पंथानं, वारकरी विचारानं माऊलींनी सर्व जगाला काय केलेलं आहे, आकर्षित केलेलं आहे. विठ्ठला मी बोलून गेलो की विचारा वाचून न पविजे समाधान. पण कोणत्या विचारा वाचून, कोणताही विचार तर करतातच माणसं ना. विचार करत नाही असा माणूस आहे का जगामध्ये? एक तरी माणूस आपल्याला सापडेल का? म्हणून तर त्याला माणूस म्हटलेला आहे. त्याची व्याख्या करताना विचारशील प्राणी, त्याला मनुष्य म्हणतात. लक्षात आलं? मग विचार करतो त्यालाच जर मनुष्य म्हटलेलं असेल, सर्वच मनुष्य रात्रंदिवस विचार करतच असतील, तर ते समाधानी का नाहीत? आणि विचारा वाचून न पविजे समाधान असं सांगितलेलं आहे. मग सगळेच जण विचार करतात, समाधान का नाही? तर गोष्ट अशी आहे, जो विचार करायला पाहिजे तो विचार न करता, जो करायला नको तो विचार करतात, म्हणून समाधान नाही. विठ्ठला कोणता विचार करावा? तरवया पार भवसी, तरवया पार, तरवया पार भवसिंधो, तरवया पार भवसिंधो. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार. करावया पार भवसिंधो, करावया पार भवसी, करावया पार भवसिंधो, करावया पार भवसिंधो. किती विचार करावा हे सांगितलंय. क्षणाला करावा, हाची विचार करावा. पण कोणता? नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सार विचार करा उठावूची, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. कोणता विचार करायचा? तर सार काय आहे आणि असार काय आहे.
नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, सत्य काय आहे, मिथ्या काय आहे, शुद्ध काय अशुद्ध काय, याचा काय करायचा आहे, विचार करायचा. बरं, हा विचार मनुष्य स्वबुद्धीनं स्वयंप्रेरणेनं करूच शकत नाही. कोणता असा माणूस आहे की सत्संगती घडल्या वाचून मनानच तो सार काय आणि असार काय याचा विचार करतो? नाही. विचार करेल, पण तो जगतासंबंधीचा काय करील, विचार करील. त्याला विचार म्हटलेलंच नाही, त्याला अविचारच म्हटलेला आहे. अविचारम परित्यज्य. त्या अविचाराचा काय करायचा आहे, परित्याग करायचा आहे. आणि काय करायचा आहे, विचार. तुम्ही म्हणाल अभंगात संत संगती शब्द आहे आणि प्रस्तावनेमध्ये विचार शब्दावर भाष्य करता आहात, तर गोष्ट अशी आहे की संगती शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या विचारात राहणं. विठ्ठला सोबत राहणं वेगळं आणि संगतीत राहणं वेगळं. तुम्ही म्हणाल एकच झालं, एक नाही झालं. संतांच्या सहवासात, त्यांच्या सोबत, त्यांच्या मागे पुढे राहणं ही गोष्ट वेगळी आणि सत्संगतीत असणं ही गोष्ट वेगळी. और सत्संगतीचे अनेक लाभ वर्णन केलेले आपल्याला अनेक ठिकाणी आढळतात. मग काही लोकांनी तर वर्षानुवर्षे सत्संगती केलेली आपल्याला दिसते, मग त्यातील एकही लाभ त्यांच्या जीवनात का दिसत नाही? तर गोष्ट अशी आहे की त्यांनी संगतीच केली नाही, काय केली, सोबत केली. विठ्ठला अर्धक्षण घडता संतांची संगती, तिने होय शांती महत बाबा. महान पातक, ती पातक सुद्धा भस्मसात होता. स्वसंग मात्रेन दहंती पापम. पण मग त्यांच्या सोबत रात्रंदिवस असणारी काही माणसं आम्हाला अशी दिसतात की ज्यांचे अजून वाईट विचार गेलेलेच नाहीत. मग याचा अर्थ त्या संतांमध्ये सामर्थ्य नाही असं नाही. यांनी संतांचा फक्त सहवास केला, रात्रंदिवस काय राहिले, सोबत राहिले, मागे पुढे राहिले, पडोनी राहे न ते ठाई तिथंच दिसले, पण विचार मात्र संसाराचा करताना दिसले. संतांची संगत करायची म्हणजे संत जे विचार आपल्याला सांगतात त्या विचारात राहायचं. वचनन मोडी बोलिले ते वचनन मोडी बोलिले ते वचनन मोडी बोलिले ते वचनन मोडी बोलिले. तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका म्हणे शेष सेविन आवडी. वचनन मोडी बोलिले ते वचनन मोडी बोलिले ते वचनन मोडी बोलिले. बोलिले ते वचनन मोडी बोलिले वचनन मोडी बोलिले ते म्हणजे ते आपल्याला जे काही आज्ञा करतील, जो काही उपदेश करतील, जो काही विचार सांगतील, त्या विचाराप्रमाणे आपण वर्तन करणं हीच त्या संतांची काय आहे, संगती आहे. हीच त्यांची काय आहे, सेवा आहे. शुद्धचर्या हे संतांची पूजन. लागतची धन नाही वित्त, वित्त धन इत्यादी गोष्टी संतांच्या पूजनासाठी लागतच नाहीत. तुम्ही तुमचं आचरण शुद्ध ठेवणं हीच संतांची पूजा. विठ्ठला आपण लोक देवाला मानतो की नाही? तुम्ही म्हणाल देवाला मानत नसतो, तो इथं कशाला आलो असतो आम्ही? संतांना मानतो की नाही आपण सगळेजण? कुणी आहे का एखादा की मी संतांना मानतच नाही म्हणून? आहे का कोणी? एकही सापडणार नाही इथं माणूस. सगळेजण आपण देवाला मानतो, सगळेजण संतांना मानतो, पण हे आपलं मानणं वरकरणी आहे, खोटं आहे. कसं? तुम्ही म्हणाल आम्ही तर खरोखर संतांना मानतो, उगीच मंदिर बांधायला घेतलंय का? म्हणलं उगीच वारी करतो का? उगीच कीर्तन आम्ही करतो का? नाही. संतांना मानणं म्हणजे काय?
आपण ठरवलंय ते मानणं नाही. शास्त्रात ज्याला मानणं म्हटलेलं आहे ते मानणं आपण मानतो का? आम्ही कुठंतरी गोष्ट सांगितली होती, मला वाटतंय 4-6 चिंतन केलं ते एका अभंगाचे, त्यावेळेस कधीतरी सांगितले असेल. देव आपल्या समोर उभा राहिला, मला मानतो की नाही? हो देवा तुला मानतो, नाही तर कसं रोज तुझी पूजा करतो, तुझा जप करतो. म्हटले मग मी भगवद्गीता सांगितलेली आहे वाचतो की नाही? मग रोज 4 अध्याय रोज वाचतो म्हणे. लक्षात आलं? कधी कधी तर एकादशीला पूर्ण पारायण करतो. मग देवानं तिसरा प्रश्न विचारला, त्याप्रमाणे वागतो का? म्हटले नाही, तेवढं सोडून बोल. ते काय मान्य झालं का? त्यासाठी एक गोष्ट सांगितली होती. उत्तर भारतामध्ये गावाचा जो प्रमुख असतो त्याला काय म्हणतात? चौधरी म्हणतात किंवा ठाकूर म्हणतात, ठाकूरजी म्हणत असतात. एका गावामध्ये एका माणसाचं म्हणजे एका घरातील लोकांचं सांडपाणी जे आहे ते काय व्हायचं, दुसऱ्याच्या घरासमोरून वाहत होतं. बोललेलं लक्षात येतं? संस्कृत थोडंच बोलायचं, सोपं बोलायचं, असं एकदम सोपं, जेवढं सोपं बोललोच नसेल, सोप्यात सोपं. त्या घरातील घराने काय केलं होतं, सांडपाणी ते काही असं जमिनी खालून प्रवाहित केलेलं नव्हतं, असं सोडलेलं होतं. ते दुसऱ्याच्या दारातून वाहत होतं, त्याला त्रास व्हायचा. त्याने याला सांगितलं पण याने ऐकलंच नाही. त्याने ती तक्रार पंचायतीत केली. जे पंच असतात, त्याचा प्रमुख जो असतो, त्यांच्याकडे ही तक्रार घेऊन गेली. मग ते तक्रारीचा जो दिवस असायचा त्या दिवशी ही तक्रार मांडली. सगळे लोक जमले, पंच बसलेले आहेत, त्यांचा प्रमुख गावचा जो ठाकूर आहे तो बसलेला आहे. त्या ठाकूरजीने विचारलं, का रे म्हणे तुझ्या घरातील सांडपाण्याचा याला त्रास होतो, खरं आहे का? तो म्हटला हो खरं आहे. मग बरं झालं, याने कबूल केलं. मग आता मी तुला आज्ञा देतो की उद्यापासून हे तुझं सांडपाणी त्याच्या दारातून वाहणं बंद झालं पाहिजे. काहीतरी सोय तू कर, काहीतरी शोष खड्डा खान, काहीतरी कर. त्याने सांगितलं ठीक आहे. उभा राहिला आणि त्याने हात जोडून त्या ठाकूरजीला म्हणले, ठाकूरजी आपकी आज्ञा शिरसा वंद्य आहे. तुम्ही जी मला आज्ञा केली ती शिरोधारी आहे. त्या ठाकूरजीला बरं वाटलं, निकाल झाला म्हटलं. मिटलं, याला काही दंड करण्याची गरज पडली नाही, ओरडण्याची गरज पडली नाही. गुन्हा कबूल केला आणि आता तो दुरुस्तही करतो म्हणाला. ठाकूरजीला आनंद झाला. म्हटले वा वा, तू तर म्हणतो तुमची आज्ञा शिरोधारी आहे, मग उद्या काम होईल ना? ते म्हटलं नाही नाही तसं नाही. ते म्हटलं आताच म्हटलं ना तुमची आज्ञा तर मला शिरसावंद्य आहे. तो म्हटला, ठाकुर जी आपकी आज्ञा शिरसा वंद्य है, लेकिन पानी वही से जाएगा. विठ्ठला हे आपलं आहे. हे संतांनो, आम्ही तुम्हाला मानतो, तुमची आरती करतो, लक्षात आलं, तुमची वारी करतो. तुम्ही काही ग्रंथ लिहिले असतील तर पारायणही करतो. आता लिहिलेच तुम्ही तर करतो पारायण. पण संतांनी विचारलं तसं वागता का? नाही, पाणी वही से जाएगा. विठ्ठला केवळ सोबत राहणं ही गोष्ट वेगळी आहे आणि संगती ही गोष्ट वेगळी आहे. तर संतांनी जो विचार आपल्याला करायचा सांगितलेला आहे, जसा करायचा सांगितलेला आहे तसा विचार आपण करणं, याला संत संगती म्हणतात. विठ्ठला तशी संत संगती कोणालाच नको आहे, लक्षात. हा, संतांच्या सहवासात सगळ्यांना राहायचं, त्यांच्या मागे पुढे राहायचं, पण त्यांनी सांगितलेला जो विचार त्याप्रमाणे चालायचं मात्र कोणाला नाही. आणि कोणी चालत नसल्यामुळं कुणालाही सुख समाधान शांती प्राप्त होऊ शकत नाही. ज्याला कोणाला झाले असेल समजायचं त्याने संतांनी केलेल्या आज्ञेनुसार आपलं जीवन बनवलं, म्हणजेच तो सत्संगतीत राहिला. विठ्ठल सेना महाराजांनी एकट्याने सत्संगती केली का? तुम्ही आम्ही नाही करत का? कितीतरी. उलट त्यांना संतांचा सहवास जेवढा काळ लाभला असेल त्याच्या अनेक पटीनं आपण संतांच्या सहवासात राहताना दिसतो. पण सेना महाराजांचा जो अनुभव सत्संगतीत गेल्यानंतरचा आहे तो आपला का नाही? याचा अर्थच आहे की त्यांनी केली ती संगती आणि आपण केली ती सोबत. विठ्ठला वरवर जर अभंगाचे अर्थ आपण पाहिले तर फार गोंडस वाटतात आणि आपल्याला आपणच जीवन मुक्त झालोय की काय असं वाटत असतं, उगीच भ्रमान. लक्षात आलं. पण जर आपण आपल्या अंतरंगात डोकावून पाहिलं
आणि आपल्या अंतःकरणात असलेले ते काम क्रोध आदी विकार वैरी शत्रू मोह माया इत्यादी जर निरसन झालेले नसतील तर आपण सत्संगतीच केलेली नाही. विठ्ठला विठाला 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 विठाला. पण जेवढ्या जेवढ्या संतांच्या सानिध्याचा आपल्या जीवनावर झालेला लाभ जो सांगितलेला आहे तो मात्र काही विलक्षण त्यांनी सांगितलेला आहे. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. आपण दिलं नाही का संतांना आलिंगन? कितीतरी वेळेत दिले असेल, पण मोक्ष नाही. कशाचा मोक्ष? उलट त्याला प्राप्त झालेला अडचणीत येतोय की काय आपल्यामुळे? बोललेलं लक्षात येत आहे का? भुका लागल्या? त्यांचा त्यांनी अनुभव सांगितला की संतांना आम्ही आलिंगन दिल्याबरोबर आम्हाला काय झालं? तात्काळ सायुज्य मोक्षाची काय झाली? प्राप्ती झाली. आपण दिलं नसेल का आलिंगन? दिला असेल अनेक वेळेस. आपल्याला त्या मोक्ष सुखाचा अनुभव आहे का? नाही. गोष्ट काय आहे? संतांच्या संगतीत राहायचं याचा अर्थ त्यांनी आपल्याला दिलेले जे विचार आहेत त्या विचारावर ठाम राहायचं, आरूढ राहायचं. विठ्ठला विठाला 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 विठाला. सेना महाराजांनी भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आपण देखील संतांचे दास झाल्यासारखं दाखवत असतो जगाबरोबर आपल्याला देखील. पण ते काय आहे ना, शरीरानं त्यांचं दास्यत्व आपण करताना दिसत असू. पण इथं काय सांगितलं? सर्व भावे दास झालो त्यांचा, काया वाचा मने करून त्या संतांचा मी काय झालो? दास झालो. आता हे शरीर देखील यावर माझा अधिकार नाही, हे सर्व त्यांच्या सेवेमध्ये मी वेचणार. मन देखील आता स्वतंत्र राहिलेलं नाही. मनाने देखील मी श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी निरंतर त्या श्री गुरूंचंच चिंतन करणार, संतांचंच काय करणार? चिंतन करणार. आणि वाणी, या वाणीने देखील संसाराविषयक कोणतीही गोष्ट मी बोलणार नाही. आता फक्त काय बोलेल? देवाचं नाव घेईल, संतांचं नाव घेईल, किंवा संतांनी मांडलेले जे विचार ते विचारच मी काय करील? माझ्या मुखानं घोळवत राहील. असं जर कोणी केलं असेल तरच म्हणायचं सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि सर्व भावानं त्यांचा दास होणं म्हणजेच त्यांची संगती करणं. लक्षात आलं का? त्यांची संगती करणं म्हणजे काय? सर्व भावे त्यांचा काय होणं? दास होणं. सेना महाराजांनी अशा रीतीनं संतांची संगती केली आणि त्या सत्संगतीचा आपल्या जीवनावर काय लाभ झाला तो अभंगाच्या संत संगतीचे, संत संगतीचे काय सांगू सुख. बोला लाभ झाला संत संगतीचे, संत संगतीचे, थोर लाभ झाला, थोर लाभ झाला, थोर लाभ झाला. संत संगतीने, संत संगतीने, थोर लाभ झाला, थोर लाभ झाला. संत संगतीने, संत संगतीने लाभ झाला, थोर लाभ झाला, थोर लाभ झाला. संत संगतीने, संत संगतीने,
संगतीने थोर लाभ झाला थोर लाभ झाला थोर लाभ झाला संत संगतीने सगाला मायादिक मोहनी जगत निरसला मायादी घातले बाहेर घातले बाहेरी काम क्रोध वै काम क्रोध वै काम क्रोध वै घातले बाहेर मोहनी रसला मोहनी रसला मायावीत घातले बाहेर घातले बाहेर काम क्रोध वैरी काम क्रोध वैरी काम क्रोध वैरी घातले बाहेर घातले बाहेरी आता आम्हाला काही भजनाधिकाचं फार अंग नाही, पण माऊलींच्या सहवासात राहून ह्या चाली इतक्या यायला लागल्यात की त्या सरळ म्हणलेल्या चुकीच्या वाटतात. विठ्ठल संत संगतीने थोर लाभ झाला मोहनी रसला मायादिक. सेना महाराजांनी इथं संत संगतीनं मला खूप मोठा लाभ झाला हे सांगत असताना काही सांसारिक लाभाचं वर्णन केलेलं नाही. की आम्ही संतांच्या सहवासात गेलो आणि तेव्हापासून मग काय झालं, आमचे दोनाचे 4 हात झाले, किंवा एका मजल्याचा दुसरा मजला झाला, किंवा एका गाडीच्या 2 म्हणजे विकत घेऊन बरं का तोडून नाही झालं, लक्षात आलं का? 2 गाड्या झाल्या असं काही म्हटलेलं नाही. ते आपण म्हणतो अज्ञानी माणसं, मायेच्या प्रांतातच अडकलेली माणसं या धनाधिकाच्या लाभालाच संत कृपा समजत असतो. लिहितो आपण संत कृपा. त्या घर बांधल्यानंतर कीर्तनकार देखील अभंग घेतात. संत कृपा झाली इमारत फळा आली. लक्षात आलं असं ती ही इमारत लक्षात आलं. आता काय इमारत शब्द पाहिला की घेतलाच अभंग. लक्षात आलं त्याचा अर्थ काय होतो असं. आपण संत कृपा कशाला समजत असतो? भौतिक लाभात. काहीतरी धन प्राप्त झालं, प्रतिष्ठा लौकिक प्राप्त झाला की आपण त्याला म्हणतो ही संतांची काय झाली, कृपा झाली, संतांनी आमच्यावर कृपा केली. कृपा शब्दाचा अर्थ तसा नाही आहे. स्वार्थम अनपेक्ष पर दुःख प्रहरण इच्छा कृपा असा त्या कृपा शब्दाचा शास्त्रामध्ये अर्थ केलेला आहे. आपला कोणताही स्वार्थ न पाहता दुसऱ्याचं दुःख दूर व्हावं अशी आंतरिक कळकळ आणि ते दुःख दूर करण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न म्हणजे कृपा. विठ्ठल कुपू रक्षणे नावाचा धातू आहे, त्याच्यापासून कृपा शब्द तयार झाला. कृपा करतात म्हणजे रक्षण करतात. त्याचा मुख्य अर्थ आहे रक्षण करणे. संत कृपा करतात, देव कृपा करतो म्हणजे काय करतो? रक्षण करतो. कशापासून रक्षण करावं लागतं? ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्याच्यापासून. चांगल्या गोष्टीपासून रक्षण करण्याची गरज असते का? नाही. ज्या घातक गोष्टी आहेत, ज्या नाशवान गोष्टी आहेत, आपलाही नाश करू शकतात, अशा ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून संत आपलं काय करतात? रक्षण करतात. इथं जोडतो मी अर्थ बरोबर. संत संगतीने थोर लाभ झाला, संतांनी आमच्यावर कृपा केली म्हणजे काय केलं? मोह निरसला मायादिक. त्या मायादिक मोहादिकांपासून आमचं काय केलं? रक्षण केलं. विठ्ठला संतांचे दिव्य शब्द आहेत. तुम्हाला सांगतो या अभंगाचं खरोखर चिंतन करायला बसलो तर 1 महिना प्रवचन करावे लागतील. विठ्ठला मोह म्हणजे काय, त्याचं निरसन करणं म्हणजे काय, त्याचं निरसन होऊ शकतं का, कुणाकुणाचं झालेलं आहे, लक्षात आलं का? खूप मोठं चिंतन आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. अर्जुनाचे उद्गार आहेत शेवटी. कधी? सगळी गीता सांगून झाल्यानंतर मग तो म्हणतोय आता हे देवा माझा मोह काय झाला? नष्ट झाला. म्हणजे त्याला काय झाला होता? मोह झाला होता. ही सगळी जी गीता आहे
ती आधारितच कशावर आहे? त्या अर्जुनाच्या झालेल्या मोहावर. स्वजनांना पाहून त्याला काय झाला? मोह निर्माण झाला. गेला होता युद्ध करायला, अनेक युद्धाचा अनुभव त्याच्या पाठीशी होता. शूरवीर आहे तो, धनुर्धर आहे. तुवा संग्रामी हरू जिंतीला निवात कवचांचा ठाव फेडीला म्हटलेला आहे ज्ञानोबा. पवाडा तुवा केला गंधर्वासी. निवात कवच राक्षसांचा ठाव ठिकाणाच मोडून टाकला. आणि युद्धामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकरांना देखील तू आव्हान दिलं, एवढा तू शूरवृत्तीचा ठाव, तू शूरवृत्तीचा ठाव ठिकाण आहेस म्हटले, अधिष्ठान आहेस. एवढा तो शूरवीर अर्जुन. पण स्वजनांना पाहून काय झाला? त्याला मोह झाला. काय झालं त्या मोह झाल्यानं? स्वकर्तव्य तो विसरला. मोह काय करत असेल? पहिली गोष्ट तो करतो की स्वकर्तव्याचा विसर माणसाला पाडतो. मोह वैचित्य नावाच्या धातूपासून मोह शब्द तयार झालेला आहे. त्याचा अर्थ सरळ अर्थ होतो वेड होणं. मोह होणं म्हणजे काय? वेड होणं. एखाद्या गोष्टीचा मोह एखाद्या मनुष्याला होतो म्हणजे काय? त्या गोष्टीसाठी तो काय होतो? वेडा होतो. वेडा कुणाला म्हणतो आपण? आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे ते नीट न करता दुसरेच भलती कामं करणं, त्याला माणसं काय म्हणतात? वेडा म्हणतात की नाही? लक्षात आलं? स्वकर्तव्याचा विसर पडतो. कशामुळं? मोहामुळं. आणि हा मोह अतिशय कठीण आहे. लक्षात आलं? अर्जुनाचं हृदय कसं आहे ते सांगताना कालच चिंतन केलं की नाही आपण? जे वज्राहुनी कठीण दुर्धर अतिदारुण तया हुनी असाधारण हे स्नेह नवल. ह्या अर्जुनाला स्वजनांप्रती जो स्नेह, जो मोह झाला तो विशेष आहे म्हटले, त्याची नवलाईच आहे. अर्जुनाचं हृदय जर पाहिलं एरवी तर ते कसं आहे? वज्रापेक्षा अतिशय कठोर आहे. दुर्धर, धरण्यास कठीण, कुणालाही त्या अर्जुनाचं हृदय वश करता आलं नाही असं दुर्धर. अतिदारुण, शत्रूंचा नाश करण्याविषयी तो महाभयंकर आहे. पण त्याच्या त्या हृदयापेक्षा देखील हा स्नेह काय आहे म्हटले? कठीण आहे अत्यंत. त्या भुंग्याचं उदाहरण दिलंय शास्त्रकारांनी, ज्ञानोबरायांनी देखील तेच उचललेलं आहे. तो भुंगा काय करतो? जैसे भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे परिकळिके माझी सापडे कोवळीये तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परी ते कमळदळ चिरू नेणे. लक्षात आलं का? तो भुंगा भलतैसे कोरडे काष्ठ, ओले नाही म्हटलं आणि साध्या झाडाचं नाही म्हटलं, भलतैसे, तुम्हाला ज्या झाडाचं घेता येईल ते घ्या. पुन्हा कोरडे, वाळलेलं लाकूड घ्या. पण त्या वाळलेल्या लाकडाला देखील तो भुंगा लीलया काय करतो? कोरतो. जैसे भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे. पण इतकी त्याची काय असते? अनुकुचीदार त्याची दात असतात म्हणा. पण तोच भुंगा जर त्या कमळाच्या पाकळ्यांमध्ये सापडला, कमळदळामध्ये, तर परी कमळदळ चिरू नेणे, त्याला तो मोह होत असतो त्या कमळाचा आणि त्याला तो चिरू इच्छित नाही. लक्षात आलं? हा हंत हंत नलिनीम गज उज्जहार. त्या श्लोकाचा शेवट सांगितलं, रात्रीर्गमिष्यती भविष्यती सुप्रभातम. तो भुंगा विचार करतो, कुठं अडकलेला? त्या कमळावर बसलेला भुंगा. सायंकाळ झाली तरी देखील तिथून उठण्याचं त्याला लक्षात राहिलं नाही. संध्याकाळी ते सूर्यविकासिनी कमळ दिवस मावळल्यामुळं मिटल्या गेलं. आता त्यानं काय केलं पाहिजे? ते कमळ चिरून बाहेर आलं पाहिजे. एवढे लाकडं कोरण्याचा त्याचा काय आहे? दांडगा अनुभव आहे. पण त्याला याचा काय होतो? मोह होतो आणि ते कमळदळ चिरून येणे तो चिरतच नाही. म्हटले काय होतं? तो विचार करतो तिथं बसल्या बसल्या, रात्रीर्गमिष्यती, ही रात्र निघून जाईल, भविष्यती सुप्रभातम, पुन्हा नवीन काय होईल? दिवस उगवेल आणि मग इथून आपण काय होऊ? निघून जाऊ. इत्थम विचिंतयती कोशगते द्विरेफे. द्विरेफ दोन असतात ना त्याला, ते मिशा, द्विरेफ दोन मिशांचा तो भुंगा विचार करतो. इत्थम विचिंतयती, असा विचार करतो, सकाळ होईल मी निघून जाईल. तेवढ्यात काय होतं? ते उन्मत्त हत्ती त्या तलावामध्ये जलक्रीडा करण्याकरिता येतात. त्यांच्या पायाची चाहूल देखील हा ऐकतो, पण तरी देखील म्हणतो नाही नाही, आता थोड्याच वेळात दिवस उगवेल, मग मी निघून जाईल. कशाला उगीच या कमळाला चिरत बसायचं. आणि ते उन्मत्त हत्ती येऊन आपल्या पायाखाली त्या कमळदळाला चिरडून टाकतात. तो मरतो. कोण? भुंगा. कोणता भुंगा? त्या उदाहरणात. पण हे भुंग्यासाठी सांगितलेलं नाही. आता भुंग्यासाठी कशाला सांगतील ज्ञानोबा? त्या भुंग्याला काय कळायची ओवी?
पण हे भुंग्यांसाठीच सांगितलेलं आहे. लक्षात प्रसंगी अत्यंत कठोर हृदय असणारी माणसं सुद्धा काही काही क्षणी काय होतात, पघळतात. विठ्ठला कशामुळं? मोहामुळं. हा मोह असा काय आहे, दुर्धर कठीण आहे म्हटले. पण तो माझा मोह काय झाला, नष्ट झाला. मायादिक माया आदी आहे ज्यांच्या असा सगळा अज्ञान वर्ग मोहासह त्याचं काय झालं, निरसन झालं. कधी? संतांच्या संगतीत गेल्यामुळं. सत्संगती वाचून मोह निरसन होण्यास दुसरं स्थान या जगात नाही. विठ्ठला भगवान शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये सत्संगतीपासून मोक्षापर्यंतचा प्रवास सांगितला. त्याच्यातला पहिलाच टप्पा त्यांनी सांगितलेला आहे, सत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोहत्वम. निर्मोहत्वे निश्चलतत्वम निश्चलतत्वे जीवन मुक्ती. ते पुढचं जाऊ द्या. सत्संगतीत गेलेला जो मनुष्य आहे त्याला पहिला लाभ झाला पाहिजे. काय लाभ झाला पाहिजे? सत्संगत्वे निसंगत्वम. तो निसंग झाला पाहिजे, त्याचे अन्य संग सुटले पाहिजे. नाहीतर काही माणसं म्हणतात, नाही मी सत्संगतीतही राहतो आणि त्यांच्यातही राहतो, डुप्लिकेट आहेस तू. लक्षात आलं? म्हणतात की नाही लोक? ते मंदिरातही दिसतात आणि दुसरीकडेही दिसतात. ते म्हणते नाही आम्ही सगळीकडे जातो, आम्हाला काही बाधा होत नाही. झालेली आहे म्हणून तुला झाली की काय कळत नाही. बोललेलं लक्षात येते. काही आजार असे असतात की ते झालेले असतात आणि त्याचं लक्षण काय, झालेले असून झालेले नाहीत असं वाटणं. त्याला अतत्वाभिनिवेश असं आयुर्वेदात म्हटलंय. विठ्ठला त्या रोग्याला वाटत असतं मला रोगच झाला नाही, हेच त्या रोगाचं लक्षण असतं की त्याला वाटत असतं मला रोगच झाला नाही. लक्षात आलं का? तशी आपली गोष्ट झालेली आहे. जर आपण सत्संगतीत असू तर अन्य संगती आपल्या सुटल्या पाहिजेत. दोन गोष्टी एका अधिकरणात येत नाही. आता फार स्पष्ट बोलता येत नाही. सोमनाथ भाऊने काय लावून ठेवलंय, लक्षात आलं का? भजनही करतो आणि खोटही बोलतो. सत्संगतीचा लाभ काय, तर सत्संगतीत गेलेला मनुष्य निसंग झाला पाहिजे, त्याची अन्य संगती सुटली पाहिजे. म्हटले निसंगता प्राप्त झाली, पहिली गोष्ट प्राप्त झाली सत्संगतीत गेल्यानंतर निसंगता. आणखी काय लाभ? निसंगत्वे निर्मोहत्वम. तो निसंग झालेला मनुष्य तो निर्मोही झाला पाहिजे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा जया पुरुषाचे कामन. सांडोनी गेले मोहमान. ज्ञानोबा राय म्हणतात त्याचं मनच त्या मोहमानाधिकांना काय झालं, टाकून गेलं. किती उलट वाटतंय बरं का. मोहमान त्या मनाला टाकून गेले असं नाही, ते मन त्या मोहमानाला टाकून गेलं. विठ्ठला आपण सत्संगती करतो आहोत हे त्याच वेळेस समजायचं ज्या वेळेस आपण निसंग झालेलो असू, आपण निर्मोही झालेलो असू, निश्चल तत्व आपलं अंतःकरण स्थिर झालेलं असेल आणि निश्चल तत्वे जीवन मुक्ती, ही जीवन मुक्तीचा काहीसा अनुभव आपल्याला येत असेल तरच म्हणायचं आम्ही संतांच्या सहवासात आहोत, सत्संगती आम्ही करतो. आता साजनी साजनी झाले मी निसंग. आता साजनी साजनी झाले मी निसंग. विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडियेला संग. विकल्प नवऱ्याचा सोडियेला संग. काम क्रोध हे झोडियेले मांग. काम क्रोध हे झोडियेले मांग. गेला मोकळा मार्ग सुगंग ऐसा जोगवा 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 मागेना. ऐसा जोगवा 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 मागेना. ऐसा जोगवा 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 मागेना. जोगवा 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 मागेना. तशा रीतीनं निसंग व्हायचंय. जोगवा मागेन म्हणतात ना, आपल्याला ते निसंग दिसतात की नाही, पण ते फार संगतीचे असतात. लक्षात आलं का? त्याचं आध्यात्मिक चिंतन त्यामध्ये केलेलं आहे. काम क्रोधाधिकांचा त्याग करणं,
मोह मायादिकांचा त्याग होणं हेच खरं निसंग होणं आहे. कारण संगती तुम्ही कोणाची करता? आपल्याला वाटतं आपण शरीरानं लोकांची मोठं चिंतन आहे त्यात. आता किती किती काय काय सांगा. ज्ञानोबरायांचे मोठमोठे अभंग माझ्या समोर येऊ लागले. विठ्ठला 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 विठ्ठला. काहींनी घरदार त्यागलं याचा अर्थ ते निसंग झालेले नाहीत. घरदार ओखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड ज्ञानोबराय म्हणतात. घरदार सोडलं म्हणून त्यांना त्यागी म्हणायचं का? नाही. कठोर बोलतात तुकोबाराय. नव्हे ब्रह्मचर्य बाईलीच्या त्यागी वैराग्य वावगे देशांतर. एखाद्याने गाव सोडून दुसरीकडे गेला, आपला प्रांत सोडला म्हणून त्याला फार वैराग्य आलेला आहे असं काही नाही. पोटा पाण्यासाठी अनेक लोकांना घरदार त्यागावे लागतात. किंवा एखाद्याने स्त्री संघ सोडला म्हणजे तो ब्रह्मचारी असेल असं नाही. लक्षात आलं? नव्हे ब्रह्मचर्य बाईलीच्या त्यागे. मग कोण ब्रह्मचारी? ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. विठ्ठला 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 विठ्ठला. एखादा म्हणेल घरदार, त्या घरदारात मन अडकतं म्हणून देवाचं भजन होत नाही म्हणून घरदार मी सोडून जातो. ज्ञानोबराय म्हणतात घरदार ओखटे तेजू मनसी. तू म्हणतो ना घरदार हे ओखट आहे, वक्त म्हणतो की नाही आपण, ओखटे शब्द आहे ज्ञानोबरायांचा. ते ओखट आहे म्हणून त्याचा आम्ही काय केला? त्याग केला. पण शरीरा एवढे जाड, शरीरा एवढं जाडजूड घरदार तर घेऊनच फिरतोस. म्हणजे देहासक्ती जर तुला असेल, देहच मी अशी जर तुझी अज्ञानानं समजत असेल तर ते घरदार सोडून केलं काय तू? घरदार ओखटे तेजू मनसी तरी शरीरा एवढे जाड. बंधू पाठीचे तेजू मनसी तरी काम क्रोध अवघड. हे काम क्रोध अवघड आहेत. तू म्हटला मी 2-4 भाऊ होते त्यांचा त्याग केला, पण काम क्रोध हे 6 घेऊन फिरतोस ना. विठ्ठला 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 विठ्ठला. बहिणी पाठीच्या तेजू मनसी तरी आशा माया तृष्णेचे बंडराया. म्हटले 2 पाठच्या बहिणी होत्या त्यांचा त्याग करून आला, पण ह्या आशा माया तृष्णा ह्या घेऊनच फिरतोस की नाही? मग ते जिले ते काय कासया सांग पा मजपाशी आईसे. ज्ञानोबराय म्हणतात मग तू नेमका त्याग कशाचा केला माझ्याजवळ सांग. जया भेणे तू जाशी वनांतरा ते तर तुझशी सरीसे राया. ज्यांच्या भेणं भेणं तू कुठं गेला? वनांतराला गेला. ते तर सगळे सोबत घेऊनच फिरतोस. विठ्ठला 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 विठ्ठला. याचा अर्थ काय? तर निसंगता येणं म्हणजे या काम क्रोधादिकांपासून आपण काय होणं? अलिप्त. लागून धुमाळ ममतेचा लागून धुमाळ ममते. लागून धुमाळ ममतेचा लागून धुमाळ ममतेचा. हरी रे सत्संग राही रे निश्चळ. हरी रे सत्संग राही रे निश्चळ. लागून धुमाळ ममतेचा लागून धुमाळ ममतेचा. निसंग झालेला मनुष्यच काय होत असतो? निसंगत्वे निर्मोहत्वम. त्याचा काय होतो? मोह जातो. ही परंपरा जी भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी सांगितली तसंच सेना महाराज म्हणतात. संत संगतीने थोर लाभ झाला. काय लाभ झाला? मोह निरसला. मायादिक आमचा मोह समूळ नष्ट झाला. केवळ वरवर नष्ट झाला का? नाही, त्या मोहाला कारण असलेली माया त्या मायेसह नष्ट झाला. विठ्ठला जे अज्ञान आहे ते मुळासह काय झालं? नष्ट झालं. तो मोह मूळ असलेल्या अज्ञान मायेसह नष्ट झाला. मोह निरसला. मायादिक संत संगतीने थोर लाभ झाला. मोह निरसला मायादिक. पण सेना महाराज तुम्हाला संत संगती लाभली आणि त्या संत संगतीनं लाभ झाला. तोही थोडा थेडका नाही, थोर लाभ झाला. खूप प्रचंड मोठा लाभ झाला असं तुम्ही सांगता. इथं आणखी एक बारकावा आहे. थोर लाभ झाला म्हणतात ना, याचा अर्थ थोर नसलेला देखील लाभ असतो. म्हणून काही लोक म्हणत असतात ना आमच्या संसारामध्ये परिवर्तन झाली हे संतांच्या संगतीत गेल्यामुळं घडलं. ठीक आहे, वेदामध्ये एक मंत्र येतो त्याच्यातला अर्धा भाग सांगतो. आता गरिबी हटाव योजना कामापुरता. विठ्ठला तस्माद आत्मज्ञम ह्यर्चयेत भूतिकामः. खर तर संतांचा सहवास जो करायचा तो भगवत प्राप्ती करता हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. किंवा हे मोह मायादिक निरसन होण्याकरिता सत्संगती करायची ही गोष्ट खरी. पण हा उच्च विचार झाला. अतिशय स्थूल बुद्धीचा जो माणूस आहे
तो संतांकडे जातो, संतांची संगती करतो कशासाठी? काहीतरी माझ्यामध्ये स्थित्यंतर परिवर्तन व्हावे. ठीक आहे, त्यांनी सांगितलं तस्माद आत्मज्ञम ह्यर्चेत भूती कामहा. ज्याला ऐश्वर्य प्राप्तीची इच्छा आहे त्याने सुद्धा आत्मज्ञम आत्मज्ञानी पुरुषाची अर्चयेत सेवा करावी. विठ्ठला त्या महापुरुषाच्या सेवेनं त्यांच्या संगतीनं हा देखील लाभ तुम्हाला प्राप्त होईल, पण हा नगण्य आहे, त्याला थोर लाभ म्हणता येणार नाही. पण खरा जो लाभ आहे तो मोहनिरसला मायाधिक. संत संगतीने थोर लाभ झाला, मोहनिरसला मायाधिक. पण सेना महाराज तुम्हाला ही जी संत संगती प्राप्ती झाली त्यासाठी तुम्ही नेमकं काय केलं होतं? तर त्यांनी सांगितलं त्या पांडुरंगाला आम्ही आमच्या अंतःकरणात कोंडलं, आमच्या अंतःकरणातील काम क्रोध हे वैरी आम्ही बाहेर घातले, म्हणून संत घातले बाहेर काम क्रोध वैरी. 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 बैसला तारी पांडुरंग. बैसला तारी पांडुरंग. घातले बाहेर काम क्रोध वैरी. घातले पांडुरंग. घातले बाहेर काम क्रोध वैरी. घातले बाहेर काम क्रोध वैरी. रघुमाई होमार 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 घातले बाहेरी काम क्रोध वैरी. कसे काय घातले बा? कारण बैसला अंतरी पांडुरंग. त्या पांडुरंगानं आमच्या हृदयामध्ये काय केलं? स्थान मिळवलं, किंवा त्या पांडुरंगाला अंतरी आम्ही धारण केलं. त्याचा परिणाम हे काम क्रोध असलेले वैरी आम्ही काय केले? बाहेर घातले. मोठं किती म्हणून म्हटलं होतं महिनाभर करावं लागेल याचं चिंतन. काम क्रोध त्याला वैरी का म्हटलं? तिसऱ्या अध्यायात शेवटी म्हटलेलं आहे कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्धेन मिह वैरिणम. हे वैरी आहेत म्हटले. मोठं भाष्य त्याच्यावर ज्ञानोबरायांनी गमतीशीरपणे केलेलं आहे. घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग. पांडुरंग अंतकरणात बसल्याशिवाय काम क्रोध हे बाहेर घालताच येऊ शकत नाहीत. विठ्ठला हे बा तुम्हाला उदाहरण सांगावं लागेल. घराचा मूळ मालक ही गोष्ट वेगळी असते, आणि त्या घरामध्ये ठेवलेले भाडेकरू ही गोष्ट वेगळी असते. ते भाडेकरू काही घराचे मालक नसतात. त्या घर मालकाने ते काय केलेले असतात? त्यांना भाड्याने ते घर दिलेलं असतं. अगदी त्याच पद्धतीनं अंतःकरण जे आहे त्याच्यावर खरा हक्क कोणाचा आहे? देवाचा. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. ते घर कोणाचं आहे? देवाचं आहे. पण काय झालं? त्या घरावर कब्जा केला कोणी? या काम क्रोध असलेल्या या वैऱ्याने. आता त्यांना बाहेर काढायचं कसं? मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं. शहरामध्ये अनेक लोक काय करतात? घर भाड्याने देतात आणि काही जण भाड्याने घेतात.
अनेक वेळेस काय होतं, ते भाड्याने घेतलेलं जे घर असतं ते खालीच करत नाहीत. लक्षात आलं? तो बेजार होतो. कोण? घर मालक. फार कोर्टापर्यंत जावं लागतं. असं का होतं? घर त्याचं आणि तरी देखील ते खाली करत नाहीत. लोक विचारतात असं कसं? म्हणतं त्याच्यातच उत्तर आहे, घेतलं कोणी? नाही कळलं? जेवून जा सगळे. कोणी घेतलं? ते भाड्याने घेतलेलं असतं. लक्षात आलं? आणि दिलेलं कोणी असतं? विठ्ठल. विठ्ठल मी एकदा असं सांगितलं आणि विद्यार्थी होते आमचे व्याकरण शिकणार. म्हटले 2 कळाले आम्हाला, देणारा आणि घेणारा. पण त्या घराला म्हणत असतात भाडोत्री घर. ते तिसरा कोण आहे? म्हटले विठ्ठल. म्हटलं तो तिसरा आहे, तो ते घर बघून देणारा. असो. मग त्या घरावर कब्जा केलेल्या लोकांना तिथून बाहेर काढताना नाकी नऊ येतात त्या मूळ घर मालकाचे. पण कसं तरी करून त्यांना काय करावं लागतं? बाहेर काढावं लागतं. तसं जे अंतःकरण आहे ते मूळ मालक कोण आहे? परमात्मा आहे. पण कब्जा कोणी केलाय? त्या काम क्रोधाधिकांनी केलाय. आता त्या काम क्रोधाधिकांना काढल्याशिवाय तो मूळ मालक तर येऊन राहू शकत नाही. लक्षात आलं? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. ते चित्त निर्मळ करावं लागेल. ते कब्जा करून जे बसलेले आहेत त्यांना काय करावं लागेल? बाहेर काढावं लागेल. सेना महाराज म्हणतात आम्ही त्या काम क्रोध वैऱ्यांना काय केलं? घराच्या बाहेर घातलं. घातली बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी. पांडुरंग. पांडुरंग अंतकरणामध्ये आम्ही काय केला? धारण केला. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मणी, जागृती स्वप्नी. पांडुरंग अखंड त्या पांडुरंगाचं आम्ही ध्यान केलं. तो अंतकरणात येऊन बसला. त्याचा परिणाम म्हणून वैरी असलेले हे काम क्रोध आम्ही काय केले? बाहेर केले. म्हणून आम्हाला संतांचा सहवास लाभला आणि संत संगतीनं आम्हाला थोर लाभ झाला. आमचा मोह मायेसह नष्ट झाला. विठ्ठल. आणि आता हे सगळं असं घडल्यामुळं आता संसाराचा वारा देखील आम्हाला लागू शकत नाही. दुजियाचा वारा लागून दियांग, 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 दुजियाचा वारा लागून ऐसे पांडुरंगा कळो आले, ऐसे पांडुरंगा कळो आले. घातले बाहेर कामामुळे, घातले बाहेर कामामुळे. पांडुरंगा कळो आले, ऐसे पांडुरंगा कळो आले. घातले बाहेर कामामुळे, घातले बाहेर कामामुळे. दुजियाचा वारा लागोन दियांगा, ऐसे पांडुरंगा, ऐसे पांडुरंगा कळो. दुजियाचा ऐसे पांडुरंगा दुजियाचा वारा लागून निधी अंगा बरे किंवा ऐसे पांडुरंगा कळू आले. हे पांडुरंगा आम्हाला हे कळून चुकलं की आता आम्हाला संसाराचा मायेचा या अज्ञानाचा विद्येचा वारा देखील स्पर्श करू शकत नाही. कारण आमच्या अंतःकरणातील मोह मायेसह काय झाला? नष्ट झालेला आहे. तो संत संगतीचा लाभ आम्हाला झाला. आम्ही भगवंताला अंतःकरणात धारण केलं आणि काम क्रोध या वैऱ्यांना या घराच्या बाहेर घातलं. दुजियाचा वारा लागो निधी अंगा, ऐसे पांडुरंगा कळो आले. आणि सेना महाराज म्हणतात या संतांनी त्यांच्या सानिध्यात राहत असताना
त्यांची संगती करत असताना मला एवढं परिपूर्ण बनवलं, मला ते प्राप्त झालं की जे ब्रह्मदेवादिकांना देखील दुर्लभ आहे, शेवटचं चरण. संताने सरता केला सेनानाई, संताने सरता केला सेनानाई, सरता केला सेनानाई, संताने 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 सरता केला सेनानाई. ब्रह्मादिका बाई नातुंडे जो घातले बाहेर काम क्रोध वैरे, घातले बाहेर काम क्रोध वैरे. ब्रह्मादिका पाहे नातुंडे जो, ब्रह्मादिका पाहे नातुंडे जो, घातले बाहेर काम क्रोध वैरी, घातले बाहेर काम क्रोध वैरी. बैसला अंतरे पांडुरंगा बैसले अंतरी, बैसले अंतरी पांडुरंग, बैसलांतरी पांडुरंग, बैसला बैसलांतरी पांडुरंग,
पाही नातुडे जो ब्रह्मदेवादिकांना सुद्धा जी गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही ती गोष्ट संत कृपेनं मला प्राप्त झाली. संत कृपेनं मी परिपूर्ण झालो. संतांनी सरता केला सेना नावी ब्रह्मादिका पाही नातुडे जो हा हे जे चरण आहे याचा दोन रीतीने अर्थ लावता येतो. सगुण दर्शनाच्या संबंधानं सुद्धा आणि निर्गुण तत्वाच्या साक्षात्कारानं सुद्धा साक्षात्कारा संबंधानं सुद्धा ब्रह्मदेवादिकांना सुद्धा जी गोष्ट दुर्मिळ आहे ज्या गोष्टीची प्राप्ती होऊ शकत नाही ज्या गोष्टीचं दर्शन होऊ शकत नाही त्या गोष्टीचं दर्शन ती प्राप्ती संत कृपेनं मला झाली असं सेना महाराज सांगतात. सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण एकत्रित झालो आणि ही कीर्तनाची सेवा केली. त्यांचं चरित्र प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मध्य प्रदेशमध्ये बांधवगड या ठिकाणी त्यांचा लौकिक दृष्टीनं काय झाला जन्म झाला किंवा अवतार झाला प्रकट झाले असं म्हणा हवं तर. एका राजाच्या पदरी त्यांना सेवा करावी लागली चाकरी करावी लागली आणि त्या चाकरी करत असताना असा प्रसंग घडलाय की एक दिवस संतजन आलेले असताना संत पूजा ही देवपूजापेक्षा श्रेष्ठ मानल्या गेलेली असल्यामुळं त्या संत पूजेतून ते उठले नाहीत. राजानं त्यांना अगदी त्वरित बोलावलेलं होतं पण त्या सेवकांकरवी त्यांनी निरोप पाठवला मी नंतर येतो म्हणून. पण त्या राजानं पुन्हा पुन्हा निरोप पाठवूनही ज्यावेळेस सेना महाराज गेलेले दिसले नाहीत काही लोकांनी लावालावी केली म्हणा त्या राजाला राग आला आणि त्यांनी त्या सेना महाराजांना पकडायला काही सैनिक पाठवले. पण आता माझा भक्त अडचणीत आलेला आहे हे पाहून भगवंतानं स्वतः सेना महाराजांचं रूप काय केलं धारण केलं. सेना महाराज संत पूजेमध्ये मग्न आहेत तोपर्यंतच भगवंतानं त्यांच्या घरामध्ये ती अडकवलेली धोकटी घेतली आणि राजदरबारी पोहोचले. सैनिक तर अजून वाटेतच होते. राजाला वाटलं या सैनिकांना सेना महाराज येताना दिसले कसे नाही मूर्खच आहेत म्हटले हे तर येणारच होते दुसरं चुकीचंच सांगतात. आणि त्यांनी त्या राजाची सेवा चाकरी सुरू केली हजामत सुरू केली. तर त्या राजाला म्हणतात की त्या पाण्याच्या वाटीमध्ये किंवा तो आरसा असेल त्यामध्ये प्रतिबिंब दिसायचं त्याचं स्वतःचं तर दिसायचं पण सेना महाराज हजामत करतात पण त्या प्रतिबिंबामध्ये कोण दिसायचं भगवंत दिसायचं. बघा त्या राजाची काय योग्यता असेल पण त्याचं काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य असावं की सेना महाराजांसारखा संत महात्मा त्याच्या पदरी काय आहे नोकरीला आहे त्याची चाकरी करतोय. त्या आळंदीचे वैकुंठवासी पूजनीय सदानंद गुरुजी माहीत असतील सगळ्यांना उत्तम गायक आणि कीर्तनकार होते मोठे जुनी माणसं. ते सांगायचे याच्यातून काय शिकायचं त्याच्यातून माणसाने हे शिकावं नाही आपल्याला मोठी भक्ती करता आली मोठी सेवा करता आली मोठी नामनिष्ठा आपल्यामध्ये नसेल हरकत नाही पण जर श्रीमंत असतील माणसं तर त्यांनी कमीत कमी आपल्याला कामाला ठेवताना माणसं तरी वारकरी पाहून ठेवले पाहिजेत मोठे लक्षात आलं. त्याचा परिणाम काय होईल जसं सेना महाराजांच्या त्या पुण्याईनं त्या राजाला सुद्धा भगवंताचं काय घडलं दर्शन घडलं. त्या राजाला काय लागली म्हणतात समाधीच लागली म्हणतात. त्यानंतरचा काळ जो आहे त्यांच्या जीवन चरित्र प्रसंगानुसार ते महाराष्ट्रीयन संतांकडे आकर्षित झाले वारकरी संतांकडे आकर्षित झाले. ज्ञानोबाराय इत्यादी सर्व संतांचा त्यांनी संग केला. बराच काळ महाराष्ट्रामध्ये त्यांनी व्यतीत केला अगदी आयुष्याच्या शेवट क्षणापर्यंत. आणि ज्यावेळेस शेवटची चाहूल त्यांना लागली त्यावेळेस मातृभूमीची ओढ त्यांना लागली आणि मातृभूमीला जाऊन त्यांनी भगवत चिंतनातच आपल्या देहाचा काय केला त्याग केला. मी मगाशी सांगितलं साधारणतः आपल्याला 3 संत असे दिसतात की ज्यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र नाही पण महाराष्ट्रीयन संतांशी इतके एकरूप झालेले आहेत की ते सांगावं लागतं आपल्याला की यांचा जन्म परप्रांतात झालेला आहे म्हणून. सांगितलं नाही तर कळणारच नाही कुणाला. मीराबाई आहेत कबीर आहेत आणि आपले संत सेना महाराज आहेत. प्रत्येक जाती धर्मामध्ये जाती उपजातींमध्ये संत प्रगट झाले त्यांनी मोठा पुरुषार्थ केला. यातून काय शिकायचंय यातून हीच एक गोष्ट शिकायची की भगवत दर्शनासाठी जाती पाती महत्वाच्या नाही. तो लक्षात आलं का. कोणी मोठ्या उच्च जातीचा आहे म्हणून त्याला भगवत दर्शन सहज होईल आणि कोणी हीन मानलेल्या कुळामध्ये जन्माला आला म्हणून त्याला भगवत दर्शन होणार नाही असं अजिबात नाही. त्याच्या अंतःकरणात देवाविषयी किती भावना आहे भाव आहे त्यावरून त्याला भगवत दर्शन कधी घडेल हे ठरलं जातं. लक्षात आलं का. आणि ती एक प्रेरणा आहे. जर सामान्य कुळामध्ये जन्मलेले हे संत एवढा पुरुषार्थ करू शकत असतील तर आपल्याला देखील भगवत दर्शनाचा मार्ग काय आहे मोकळा आहे
ही प्रेरणा पुढच्यांना मिळण्याकरिता सर्व जाती उपजातींमध्ये संत जन्माला आलेले आपल्याला दिसून येतात. असं म्हणायचं नाही हे काय तुझं काम आहे का. ही जुनी लोक काही कधी कधी म्हणत असतात, एखादा नवीन माणूस ज्ञानेश्वरी घेऊन बसला, हे काय तुझं काम आहे का. मग काय तुझ्या बापाच्या नावावर ज्ञानेश्वरी लिहून ठेवली का, की याने वाचू नये आणि तूच पिढ्यानपिढ्या ते वाचलं पाहिजे. कुणी भजन करायला लागलं, हे काय तुझं काम आहे का. कुठं लिहिलंय काय भजन फक्त तुझं काम आहे म्हणून. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे किंवा यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. भगवत दर्शन हे सर्वांसाठी आहे, भक्ती मार्ग हा सर्वांसाठी आहे. भगवंत सगळ्यांचा आहे. तो जर सगळ्यांचा माता पिता असेल तर आपण सगळे त्याची काय आहोत, लेकरे आहोत. तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका देहाचे आपण सर्वजण अवयव आहोत. म्हणून एखाद्या हातापेक्षा पाय कनिष्ठ, पायापेक्षा डोकं वरिष्ठ असं काही आहे का. तसं काही नाही. शरीराला सर्व अवयवांची गरज आहे, त्याप्रमाणे या समाज पुरुषाला सर्व घटकांची काय आहे, आवश्यकता आहे. एका महापुरुष आमचे स्वामीजी सांगत असतात ना, जगाला ज्ञान देणारा ब्राह्मण जेवढा आवश्यक आहे तेवढाच आपल्या पायाला इजा होऊ नये म्हणून चप्पल शिवणारा आमचा चांभार बांधव देखील तेवढाच आवश्यक आहे. लक्षात आलं नाही तर सर्वेषु गात्रेषु शिरप्रधानम, पाय कापून टाकायचे. उलट मी सांगत असतो, माऊलीच्या मंदिरात सांगितलं होतं, चोखोबारायांच्या पुण्यतिथीचं कीर्तन माझ्याकडे आलं त्या फडकरी लोकांकडून, आणि मी सांगितलं सामाजिक बाबतीत काही बोललं तर चालेल का. ते म्हटले बोला खुशाल म्हटले. त्यावेळेस मी बोललो होतो. असं म्हणतात ना, ब्राह्मण मुखमा आसीत, ब्राह्मणाचा जन्म मुखापासून, आणि बाहू क्षत्रियाचा जन्म, आणि पोटापासून वैश्याचा, पद्भ्याम शूद्रो अजायत, शूद्रांचा पायापासून. मी सांगत असतो पायावर सर्व शरीर उभं असतं. बोलून लक्षात येत आहे का. एखादा फार बुद्धिमान आहे पण पांगळा असेल तर गाव सोडून जाताच येणार नाही. त्याच्या बुद्धीचा काय डोमला उपयोग होईल का. त्याला सर्वत्र घेऊन जायला कोण कारण आहे, पाय. त्याचप्रमाणे समाज पुरुषाला पुढे पुढे घेऊन जाण्याकरिता या आमच्या सर्व बांधवांचा उपयोग आहे. विठ्ठल जाती ह्या केवळ व्यवस्थेकरिता आहेत, त्या त्या व्यवसायानुरूप त्या बनवल्या गेलेल्या असतील. कोणी ईश्वर निर्मित आहे. जाती आवश्यकच आहेत. माझं वाक्य पुन्हा लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल हा जातीवादाचा पुरस्कार करतो का, अजिबात नाही. जाती आवश्यकच आहेत, पण जाती भेद मूर्खपणा आहे. विठ्ठला हे दाखवण्याकरताच सर्व साधू संतांनी सर्वत्र काय केलेलं आहे, अवतार घेतलेला आहे. त्यापैकी एक असलेले संत शिरोमणी श्री सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचा आजचा उत्सव होता. आता त्या समाधी प्रसंगाचा जो अभंग आहे त्याचं काय होईल, उच्चारण होईल. करितो विनवनी, करितो विनवनी, करितो विनवनी, करितो विनवनी, विनवनी, करितो विनवनी, करितो विनवनी. जोडोनिया हात दोन्ही, हात जोडोनी, हात जोडोनिया दोन्ही, करितो विनवनी, करितो विनवनी. जोडोनिया हात दोन्ही, जोडोनिया हात दोन्ही, करितो विनवनी, करितो विनवनी. हेच द्यावे मददान, हेच द्यावे मददान, हेच द्यावे मददान, हे दिलाये मददान,
करीतो विनवणी करीतो विनवणी करीतो विनवणी करीतो विनवणी जातो सांगो नियमात जातो सांगो नियमात जातो सांगो नियमात जातो सांगो नियमात पांडुरंग बोलावीत पांडुरंग बोलावीत करीतो विनवणी करीतो विनवणी करीतो विनवणी द्वादशी पारणे द्वादशी पारणे द्वादशी पारणे द्वादशी पारण सुखे करावे कीर्तन सुखे करावे कीर्तन करीतो विनवणी करीतो विनवणी करीतो विनवणी दिवस माध्यान्नीसी आला दिवस माध्यान्नी आला सेना वैकुंठाला गेला सेना 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 वैकुंठासी गेला सेना वैकुंठासी गेला गेला करीतो विनवणी करीतो विनवणी करीतो विनवणी विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले खुले वेडे वाकडे वस्तरे पराशमा पराशमा नाही विचारिला जे कारम्या पुरा पराशमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पायापैकी करो पराशमा पराशमा तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उभावेचे मनायचे नारायणा सुरवाडी कपने येथे सापडले केने आता उठावेचे मनायचे नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारी लाग आता उठावेचे मनायचे नारायणा आजी करोनी आरती चक्रपाणी ओवाळती आज पुराले नवस धन्य काळ दिवस पहावो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आदि पुराले नवस धन्य काळ दिवस तुका वाहे टाळी उभा सन्निध जवळी पुराले नवस धन्य काळ प्रेमच प्रेम आरती गोविंदा ते ओवाळती बाळा प्रौढानी मुग्धा वाळीती परमानंदा रामा म्हणे केशवाती देखुनी राहिलो तटस्थे
युगे 28 विटेवरी उभा वामागे रखुमाई दिसे दिव्य शोभा कुंडलिका भेटी परब्रह्माईगा चरणी वाहे भीमा उदर जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईचा वल्लभ भावे जुलगा जय देव जय तुझी माळ गळा कर ठेवणी कटी काचे पितांबर कस्तुरी ललाट देव सुरवर नित्य भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहत जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईचा वल्लभ भावे जुलगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जनती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्र दया होय मुक्ती शिवाची नामदेव भावे वाळती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभ राईचा वल्लभ भावे जुलगा जय देव जय आरती राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदना माझा आरती राजा लोपले नागरी बोले अवतार पांडुरंगा नाव ठेविले दानी आरती राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनोवेदिला माझा आरती राजा प्रगट गुरुले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी जगत केले आरती राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती राजा जय जयाजी महाराजा श्री सद्गुरु तेना आरती करीतो भावे कर जोडोन नमना जय जयाजी महाराजा असता वैकुंठाची सोय सांगती ऋषिकेशी जन्मोनी नाभिक वंशी उद्धरी सकळ जना जय जयाजी महाराजा रामानंदे प्रसादे पूजा करी नित्य धरोनिया नेमा त्यासाठी स्वरूप धरी सोये पंढरी राणा जय जयाजी महाराजा राम अवतारी गुहक रूपे नावाडी जाना कृष्णावतारी भीष्म स्वये प्रत्यक्ष श्री सेना जय जयाजी महाराजा श्रावण वद्य द्वादशी भजन कीर्तन करोनी मध्यानाची गेले वैकुंठ भुवना जय जयाजी महाराजा सद्गुरु सेवक जय हरी अनन्य भावे लोटांगना गाली प्रेमे आरती रीत से नमना जय जयाजी महाराजा श्री सद्गुरु तेना आरती करीतो भावे कर जोडोनी नमना जय जयाजी महाराजा आरती तुकारामा सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवी सागरात पाचान तारिले तैसे तुको भाते अभंग रखिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा पिता श्री ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा खाली लोटांगण प्रेमी आरतीना नंदभजन भागवत जय विठ्ठल हीच भावी माझी जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारी वार चुकोनी दे हरी संत संग सर्व अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार वारी चुकोनी दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार वारी चुकोनी दे हरी मागणे ते एक तुझ प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा या संतासी निरवी हेची मज दे आणि तुझे काय नाम देवा तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवी या संतासी निरवी हेची मज दे आणि तुझे काय नाम देवा आता या ठिकाणी